नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 28 मार्च शुक्रवार। काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। गरिबांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला हरताळ फासणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे धाबे आता दणाणणार आहेत। जर शासन पैसे देत असेल आणि तरीही रुग्णालये रुग्णांकडून पैसे उकळत असतील किंवा मोफत उपचार नाकारत असतील तर अशा रुग्णालयांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी विधानसभेत दिला आहे। आमदार अभिजित पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या योजनेतील गैरप्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते। राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारची आयुष्मान भारत या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यासाठी राबविल्या जातात। मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयांकडून तांत्रिक कारणे सांगून रुग्णांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। यावर भाष्य करताना मंत्री आंबेडकर म्हणाले की अशा सर्व तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील अत्यंत प्रसिद्ध योजना ठरली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा सरकारकडून 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। राज्यातील याच लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा GR म्हणजेच शासन निर्णय सुद्धा निघाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 3960 कोटी इतका निधी मंजूर आहे। वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2026 या महिन्याच्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी 277.26 कोटी रुपये इतका निधी महिला व बाल विकास विभाग यांना वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आज जमा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना याबाबतची माहिती दिली। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1800 कोटी जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 2035 पर्यंत STच्या सर्व बस पूर्णपणे विद्युत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून त्याची घोषणा परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। सरनाईक यांनी स्पष्ट केले की वाढते प्रदूषण, इंधन दरातील अस्थिरता आणि बदलते जागतिक वातावरण याचा विचार करता विद्युत वाहनांचा स्वीकार ही केवळ गरज नसून काळाची अपरिहार्यता बनली आहे। त्यामुळे 14,000 बसचा ताफा असलेली ST ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून या सेवेला आता हरित ऊर्जेची नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे। या धोरणाअंतर्गत नागरिकांना विद्युत वाहन खरेदीसाठी कर सवलती देण्यात येणार असून पथकर माफीमुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे। राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। याशिवाय चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना कर्ज सुविधेशी जोडण्याबाबत शासन सकारात्मक आहे. राज्यातील विविध महामंडळाच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्या लाडकी बहीण सारख्या योजनांशी जोडण्यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले जातील. महिलांना क्रेडिटवर आधारित मदत देऊन स्वावलंबी बनविण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले आहे. सदस्य अभिजित वंजारी यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर थेट कर्ज योजना सुरू करण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप आणि राजेश राठोड यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या वावड्या उठल्याने राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इंधन स्थिती स्पष्ट करत जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. राज्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा आवश्यक साठा उपलब्ध असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालन यासारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येणार असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. यात केवळ पशुधन वाटप न करता शेड उभारणी, विमा, आधुनिक साधनसामग्रीसाठी मोठे अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात. ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी नवीन सुधारित GR जारी करण्यात आला आहे. या नवीन निर्णयामुळे आता शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच होणार नाही तर त्यांना पुढील 5 वर्षासाठी सरकारच्या सर्व योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. इराण आणि अमेरिकेमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम विविध उद्योगांवर होत आहे. सुरुवातीला सिलेंडरचा साठा मर्यादित झाल्याने अनेक खानावळी आणि हॉटेल्स व्यावसायिक अडचणीत आले आहे. त्यानंतर पेट्रोलचा साठाही कमी झाल्याच्या बातम्या आल्याने रोज पेट्रोल पंपांवर रांगा दिसतात. त्यानंतर आता मद्य उद्योगांवर संकट निर्माण झाले आहे. काचेच्या बॉटल्स येणे बंद झाल्याने मद्य निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत. आता 15 दिवसाचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे तळीरामांवर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.